नेतवड माळवाडीच्या हद्दीमध्ये शासनाच्या वतीनं सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे। हा प्रकल्प आमच्या हद्दीमध्ये नको, हे गायरान आमच्या जनावरांसाठी शिल्लक असायला हवं। या ठिकाणी 50 वर्षाहून अधिक असलेले जुने वृक्ष तोडून टाकण्यात आलेले आहे, निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे। त्याचबरोबर हा प्रकल्प उभा राहिल्यास आजूबाजूच्या शेती पिकांना त्रास होईल, त्याचबरोबर कांदा बाराखीत असलेले कांदे देखील सडून जातील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी हा सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही। जुन्नर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सौर ऊर्जा प्रकल्प ज्या कंपनीला उभारण्याचं काम दिलेलं आहे त्या कंपनीचे अधिकारी आणि नेतवड माळवाडी गावचे ग्रामस्थ यांची माळवाडी या ठिकाणी चौधर यांनी बैठक देखील घेतली, परंतु या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहायला मिळाला। त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये निषेधाच्या घोषणा देखील दिल्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हा प्रकल्प आमच्या गावामध्ये नको। महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी मंगळवारी संबंधित शेतकरी, कंपनीचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची जुन्नरला बैठक बोलवलेली आहे। पाहूया ह्या बैठकीमध्ये नेमका तोडगा काय निघतोय। ब्युरो रिपोर्ट, बिहार टाइम्स, नेतवड। लोड शेडिंग होता है, ठीक है, पावर नहीं मिलेगा दिन के समय आपको। अभी तक क्या हो रहा था, रात में पावर मिल रहा था। जब आपको रात में जाकर के 9 बजे के बाद 10 बजे के बाद पावर मिलता है। ये प्रोजेक्ट आने के बाद में आपको दिन के टाइम में पावर मिलेगा। नहीं हमको गरज नहीं उनकी। हमने 2 एकड़ दिया ना, वो पावर हो गया ना पहला। सुनो हम तो अरे 2 एकर कुठे दिली तुम्ही? 2013 में दिया था। ठीक आहे, 2013ला तुम्ही दिली। तुमचं म्हणणं आहे तिथं काही सोलर लागलेत का? त्यांनी पण आहे ना साहेब, त्यांनी आश्वासन आहे ना हे जसे देतात का, हे आता ते बोलतात एक जण बोलाय, हे बघा थांबा एक मिनिट, जो कोणी हुशार असेल, टेक्निकल नॉलेज आहे त्यांनीच बोला, नुसतं बोगा बोलून उपयोग नाही। लक्षात घ्या, ही ग्राम जी काय आहे, तुमची जी काय मागणी आहे, तुम्ही जर विरोध केला तर होणार नाही। हा कुठेतरी प्रोजेक्ट दुसरीकडे जाईल। चांगलं ऐका होऊ द्या चांगलं, त्यांना लाईट मिळाल्यानंतर तुम्ही रडू नका। नाही असं म्हणणं आहे। आणि याच्या पाठीमागे ना एवढे दिवस बेकार काढलेत ना। घ्या शूटिंग काय नाही। एक जण बोला। पहिल्यांदा ज्यावेळेस 33 केवीचा प्लॅनसाठी रिक्वायरमेंट केली MSCBने, त्यावेळेस आम्हाला बोलले तुमच्यातले 2 वर्कर घेणार का परमनंट। त्यावेळेस त्यांनी अशीच कॉम्प्लिमेंटरी केली होती का 2 वर्कर परमनंट घेणार, ऑपरेटर घेणार, शिवाय गार्ड असेल तर गार्ड घेणार। त्यावेळेस त्यांनी असं 2 एकर आम्हाला फसवून घेतलं। त्यावेळेस ती नावं झाल्यानंतर परत आता हे 33 केवी पहिलं 5 हेक्टर आहे, 5 हेक्टरवरून आता ती टोटल सगळी नेतवड महसूल गाव वेगळं, माळवाडी महसूल गाव वेगळं, दोन्हीची सातबारा वेगवेगळे। तर पहिल्यांदा 5 हेक्टर घेतल्यानंतर आता परत माळवाडीची जी आहे राहिलेली उरलेली टोटल 30 एकर सगळी जमीन घेतात। मग एवढी जमीन आमचं गाव म्हणजे हरित क्रांतीतलं गाव आहे, ग्रीन विजनमधलं गाव आहे। एवढं म्हणजे ज्या गावांमध्ये पाणी नाही किंवा त्या गावात दुष्काळ आहे 12 महिने, त्या गावात तुम्ही प्रोजेक्ट घ्या ना। तुम्ही हा प्रोजेक्ट ज्या ऐका ना साहेब, आमचा ऐका 2 मिनिटं फक्त, मग तुम्ही बोला। तुम्ही कोपरे मांडवाला जा, तिकडं भरपूर प्रोजेक्ट तुम्हाला मारला नाही तिकडं, पण आमचे ज्यावेळेस आमच्या गावात MSCBचा हे 33 केवीचा फिडर येऊन आमच्या गावातल्या लोकांना जर रात्रीचं पाणी भरायला लागत असेल त्याचा उपयोग काय? मग आता त्याच्यासाठी सोल्युशन आहे, लक्षात घ्या। जास्त बाकीच्या गावाचा उपयोग झाला। पहिले 2 एकर झालं, आता 33 एकर जर दिली तर तेच होणार आहे। आणि गायरान म्हणून जमीन आहे, 5 ते 1000 गाय आहे, 1000 गाय आहे, प्रत्येक 4-5 गाय आहे। त्या गायवाल्या तुमची इच्छा नसेल, आमची इच्छा नाही।
ये जो document है सब, अभी इसमें क्या है और क्या नहीं है, 2 मिनिटं हो दादा, 2 मिनिटं ऐका, ये डॉक्यूमेंट में क्या है और क्या नहीं है हमने सब लेखा जोखा देखा है। अभी एक ध्यान में रखो कि हमें हमारा ये नेतवड़ और जो मालवाड़ी गांव है इसको खाली 32 एकड़ गायरान है, उसके ऊपर शासन का जमीन नहीं है, उसमें 2 एकड़ हमने एमएसएमई को दिया, उसने भी हमारा वो जगह गया। अभी जो बाकी पूरा है 28.5 एकड़ उसमें गायरान के लिए हमारे जो पशुधन जो है सब उसके लिए खाने के लिए तो रखा है। जमीन हमको लाइट मिलेगी, पानी मिलेगा, लेकिन जमीन नहीं मिलेगा। जमीन कहाँ से मिलेगा हमको? लेकिन हमको हमारी जमीन वही रखने का है, हमको जमीन अपने प्रकल्प को नहीं देने का है। कौन से हालत में हम उसको विरोध करने वाले हूँ, लेकिन विभागीय आयुक्त ने परमिशन दिया नहीं है, तुमको कलेक्टर ने दिया है और सब इसमें पेपर में गोलमाल है। अभी सब देखा है मैंने साहब, आप किसी को वो सामने लेके आओ, हमारे सामने बिठाओ, तहसील को बिठाओ, प्रांत को बिठाओ, हम सबको तो हर क्वेश्चन का हम जवाब देंगे। लेकिन हमारे जो 28.5 एकड़ जमीन है हम 2 गाँव तुम्हारे पीछे लगेंगे, तुम्हें ना ज्यादा मत करो, कुछ करो। यांचे जर साहेब टेक्निकली म्हणतात ते लाईन आमची सरळ घालायची, बरोबर का नाही? जे पॅनल लावतात ते एकदम दुरीत लावतात, मग प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या लाईनी आहेत त्याला इंजिनियर लावून त्यांनी पाणी दिलेलं आहे ना, तर का असे नागमोडी नेलं सगळ्यांनी? नाही त्यांचं म्हणणं काय होतं ऐका, आणि ते बोलले ऐका मला त्याच्यातला हे नाही, इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ. पण जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, समजा प्रत्येक शेतकरी जे जातात पाईपलाईन लिफ्ट करतात ऐका, तर त्याच्यामध्ये समजा जर सगळ्या त्या कंपनी म्हणते की आम्ही त्या काढून तुम्हाला एका बाजूला टाकून देऊ, पण एका बाजूला टाकताना ऐका रे माझं ऐका ना, तुम्ही ऐकायला काय पैसे लागतं का? ऐका ना, तुम्हाला सांगतो बरोबर, ऐका, एकाच खड्ड्यातून जर 20 पाईपलाईन गेल्या तर त्याच्यावरती एकावर एक पाईपलाईन चढल्या तर ज्यावेळेस पाईपलाईन लीक होते त्यावेळेस माणसाचे बोट सुद्धा घुसणार नाही, वरची खाली नाही. तर त्यांना तो टेक्निकल प्रॉब्लेम मी समजून सांगितला की तुम्हाला लाईन ज्यावेळेस टाकतील तर तुम्हाला अर्धा फूट जागा सोडावी लागेल, तर ती पाईपलाईन जोडता येते शेतकऱ्याला. मी शेतकरीच आहे, मला माहिती आहे. लक्षात घ्या या गोष्टी, टेक्निकल प्रॉब्लेम. कंपनी काय करेल, उद्या टाकून जाईल 10 पाईप एकावर एक झाले आणि खालून लीक झाला, तुमचं लिकेज झालं तर तुम्हाला लिकेज शॅम्पू लावून जे मागे पुढे चढवून लिकेज काढतो आपण ते काढता येणार नाही. आणि ज्या ठिकाणी खड्डा घेतो लिकेजचा तिथं 15 फूट पुढे खोदावं लागतं मागं, जेव्हा ती पाईपलाईन निघते. हे सगळं मला टेक्निकल माहिती आहे, लक्षात घ्या. फक्त तुमचं काय असेल आणि प्रांत साहेब याच्यामध्ये मंगळवारी मिटिंग घेऊ. तुम्हाला नसेल करायचं तर तो प्रोजेक्ट दुसरीकडे जाईल. जर शासन जर म्हणजे तुम्हाला मी भविष्य काळाची माहिती सांगितली की लाईट ही पुरणार नाहीये शेतकऱ्याला. तुमच्याकडे पाणी आहे पण लाईट जर नसेल तर तुमच्या मोटरी चालणारच नाहीये. आलं का लक्षात? तर काळाची गरज आहे, बाकी काही नाही आहे. तुम्हाला जे आज लोड शेडिंग आहे यांच्याशी मी चर्चा केली. यांचं असं म्हणणं आहे की 8 किलोवॅट लाईट आम्ही एमएससीबी देणार आणि एमएससीबी 24 आवर्स पैकी दिवसा तुम्हाला 8 किलोवॅटची लाईट देणार फुल पॉवरनी. म्हणजे तुमचा 7.5 HP पंप असेल, 10चा असेल, 20चा असेल, अशी ती चर्चा झाली. त्यांची जी चर्चा झाली ती तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करतोय. एक मिनिट, ते लाईट देणार 8 वरची, पण आमचं आता गायरान क्षेत्र फक्त 32 एकर जागेवर आहे. नेतोडा मालवडीला गायरान किती आहे? फक्त 32 एकर. त्यातलं आता 28 एकर 25 गुंठे. हे जर क्षेत्र गेलं तर नवीन क्षेत्र कुठं मिळणार आम्हाला? गायरान क्षेत्र कुठं मिळणार आम्हाला? ती लाईटही नको आणि ती ऊर्जाही नको. आम्हाला आमचं गायरान क्षेत्र वाचलं पाहिजे, गायरान क्षेत्र जाग्यावर राहिलं पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्री ऊर्जा योजनेचा प्रकल्प नको. आणि आमच्या ग्रामसभेने 31 जानेवारी 2023च्या ग्रामसभेने विरोध केला. तो विरोध डावलून तुम्ही त्याला मान्यता दिली. विभागीय आयुक्ताचं परमिशन नाहीये आणि तुम्ही आयुक्तांचं परमिशन आणले. बरं 2 मिनिटं, ह्या साहेबांनी सांगा तुम्ही कुठल्या कंपनीचे आहात? साहब त्यांना विचारा कुठल्या. 2 मिनिटं. कंपनी का नाम बताइए. नाम बताओ आपका. आवादा एनर्जी. आवादा. कागदोपत्री व्यवहार कुणी केलाय? महाराष्ट्र
विद्युत बोर्ड कुणी केला? तुम्ही दाखवता एक, करता एक, आणि हे कुठल्या कंपनीचे? आवाज. हा, ही आवाज कोणाची? अदानीची. साहेब हे सगळं गोलमाल आहे. हे ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बरं का, कलेक्टर साहेबांशी बोला, प्रांत साहेबांशी बोला, तुम्ही पण बोला. बोलणार ना साहेब. आणि मग कंपनी जो नहीं, मेरा कनेक्ट मतलब आपका जो भी विरोध है आप कलेक्टर साहब से अप्रूव करा लीजिए. कलेक्टर साहब बोलेंगे कि नहीं प्रोजेक्ट करना, हम लोग नहीं करेंगे. लेकिन अभी हमारे पास में कलेक्टर साहब का आदेश है, सारा जमीन हमारे नाम पे है और हमको पूरा अथॉरिटी है. आपके नाम से जमीन नहीं है ऐसा बताओ मुझे 7/12. बताओ मुझे 7/12. आप मुझे 7/12 बताओ. एक मिनट, हळू बोला. MSCDCL के नाम से है. MSCDCL ने हम एमएससीबी से नहीं है, गायरान है, शासन का है और उसका रक्षण करता नेटवर्क ग्राम पंचायत है. MSCDCL मतलब क्या? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी. नहीं है साहब, गलत है, गलत है साहब. आप गलत बोल रहे हैं, आप गलत बोल रहे हैं. साहेब फक्त 2 एकर आहे एमएसबीच्या वो लेकर नावावर, बाकीचे नाही. नावावर साहेब. नाही, ठीक आहे ना. हे बघा, उनका कहने का मतलब गायरान है जो हम MSDCL को दिया हुआ है. एक मिनट, इसमें मेरी बात सुनो. दिया 2 एकड़. जो इन्होंने जमीन किसको दिया? MSCDCL को दिया है. MSCDCL ने हमको सब लीज किया है. नहीं, ठीक है ना, जो लीज किया. हमको कल एरोना डालेगा ना जेल में तो हम जाने को तैयार है. सांगतो. साहब आम्हाला जो आम्ही गायरान दिया नाही, तुमचे ऐका ना, तुमचे ऐका ना. आता एवढ्या 33 एकरमध्ये 900 झाडं असतील. 5 ते 6 हजार झाडांची वृक्ष तोड केलेली. आमच्या गावात हा ग्रामसभेचा ठराव. नाही, ठीक आहे ना. ग्रामसभेचा ठराव जर असेल आणि त्यांच्या क्लॉज मध्ये नसेल तर नाही होणार. साहेब जबरदस्ती केली, कलेक्टरने जबरदस्ती परमिशन दिलं. आता कोणाचं वर्ध असतं ते येऊ दे ना पुढे साहेब. आमचं म्हणणं ते विभागीय 2 मिनिटं. कलेक्टरच्या वरची पोस्ट विभागीय आयुक्त आहे. विभागीय आयुक्तापर्यंत पेपर गेले नाहीत, त्यांनी सँक्शन दिलं नाही. मग कलेक्टरने कोणाच्या माध्यमातून सँक्शन दिलं? मग चुकीचं नाही का? बरं, ग्रामसभा ही सर्वश्रेष्ठ सभा आहे. जर ग्रामसभेने विरोध केलाय तर कलेक्टरला गायरान क्षेत्र देण्याचा अधिकार कोणी दिला? उनके ऑफिस में मीटिंग करेंगे. वाणी साहेब, नेतवड आणि माळवाडीचा विरोध ह्या प्रोजेक्टला राहणार म्हणजे राहणार. गायरान आपल्या हक्काचं, गायरान आपल्या हक्काचं. डिविजनल कमिश्नर के ऑफिस में मीटिंग करेंगे ना, इनका नाम ही ले रहा है. ठीक है ना, वो बात का बात है. पहला साहेबांना चहा बोला. त्यांना बोला. त्यांना लवकर उचलून घेऊन जा. और उसके हो बाद साहेब, हो साहेब, जाऊ द्या. थांबा 2 मिनिटं. 40 ते 50 वर्षापूर्वीची झाडं 4 ते 5 हजार झाडं, 5,000 झाडं तोडली. त्या झाड आता कोणी तोडली? 2 मिनिटं. आता दादा जाऊ द्या. ती झाडं लावण्यासाठी 50 वर्ष आपलं आयुष्य दिलं आणि 12 टायरचे ट्रक गुजरातला 3 महिने भरून गेले. मग याच्या मागं कोणाचं वर्ध असते? कुणी केलं हे? म्हणजे आज झाडांची वृक्षतोड केली. आज जुन्नर तालुक्यामध्ये नेतवडला सहली यायच्या, मुलं शाळेतली यायची आणि स्नेहभोजनला बसायची आणि ते हिरवगार साहेब जर तुम्ही पाहिलं ना, तुम्हाला मी व्हिडिओ पाठवेल. असं बघितलं ना, आता जुन्नर तालुक्यात असं गायरान नव्हतं कुठं. 1 नंबरचं गायरान हे नेतवड माळवाडीचं होतं. साहेब आज याची एवढी वाईट परिस्थिती केली शासनाने केली आणि ह्या आता जो हा प्रकल्प आणला ना यांनी केली साहेब. ठीक आहे. शासनाने काय केलं माहितीये का? यांना याचा दिला 1 रुपया. 1 रुपया याने दिला म्हणजे 30 वर्षाच्या मूल्यावर. म्हणजे आपलं क्षेत्र 25 एकर, 28 एकर 25 गुंठे, 60 रुपये वर्षाला. फक्त 60 रुपये, 60 रुपयाने दिलं शासनाने. हा, पहिलं शासन. पण कोणाच्या कष्टात घातलंय? ह्या चोरांच्या. ही चोर कंपनी.
ठीक आहे, ऐका, तुमचा विरोध आहे, ठीक आहे. हे काय बाहेरचे म्हणजे कंपनीचे एम्प्लॉईज आहेत, हे यांच्या कंपनीला काय आजची घटना घडली हे सांगतील. आलं लक्षात. आम्ही सुद्धा प्रांतांशी बोलतो. आमच्याकडे हे सकाळी आले होते, कालही आले होते, तुमचे लोकही बसले होते, ताटे साहेबही आले होते. परंतु नेमकं काय आहे की DYSP या नात्याने इथं लॉ अँड ऑर्डर होऊ नये म्हणून मी एकटा इथं आलेलो आहे. आलं लक्षात. आता तुमच्या अडचणी ज्या काय आहेत, तुमचं म्हणणं जे काय आहे ते आम्ही शासनापुढे पोहोचू. लक्षात आलं का. आणि त्याच्यावरती शासन आणि तुम्ही ग्रामसभा जी आहे तुमची, ग्रामपंचायतीतले लोक जे आहेत ते बसून काय त्याच्यातून तोडगा निघेल. तुम्हाला नको असेल तर ते शिफ्ट करतील दुसरीकडे. ठीक आहे. सगळ्यात पहिला आधी ग्रामपंचायतचा विरोध होता आणि त्यानंतर ग्रामसभा लावली. त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा आमच्या सर्व नागरिकांचा, सर्व ग्रामस्थांचा आणि ग्रामपंचायतचा सगळ्यांचा त्या प्रोजेक्टला विरोध आहे. ठीक आहे ना. त्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवरती, कलेक्टर पातळीवर तुमचे 5 प्रतिनिधी येऊन सांगतील प्रांत ऑफिसला. प्रांतांना सांगितलं, प्रांत एकदा कलेक्टर साहेबांना आणि उपविभागीय आयुक्तांना सांगतील. साहेब यांनी काय पाहिलं, जुन्नर तालुक्यात 1 नंबरचा गायरान नेतवड आणि माळवाडीचे मैदान साफ खुलं त्यांनी पाहिलं आणि बरोबर तिथे त्यांनी हात मारला. MSCB सगळं त्यांना अडचण नाही गेली. बरं, गायरान क्षेत्रात बाकीचे जाऊन बघा कुठे आहेत का, असे आहेत का, नाही आहेत. साहेब त्यांचे कर्मचारी असे म्हणतात का उद्या तुमचा माणूस जर एक्सपायर झाला, समजा तो प्रकल्प जर झाला, त्याची जिम्मेदारी सुद्धा आम्ही घेणार नाही, असे त्या माणसाचं बोलणंय. काढायला तुम्हाला परमिशन नाही. जो रस्ता ठेवलाय ते म्हणतात की आम्ही हॉल कंपाऊंड जर मारलं, तो रस्ता जो ठेवलाय आम्ही त्याला लॉक लावलं तर आमच्या परमिशन शिवाय तुम्ही आतमध्ये सुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला मग आमचं गायरान देऊन आम्हाला फायदा काय त्याचा? आमच्याच जागेत आम्हाला यांची परमिशन घेऊन जायची. ऐका, तुम्हाला फायदा आहे का नाही हा तुम्ही ठरवा. तुमचे 4 प्रतिनिधी प्रांत साहेबांकडे मंगळवारी या. मंगळवारी आल्यानंतर जी काय पोलीस प्रशासन पण तिथे राहील आणि हे पण राहतील. त्याच्यात काय तोडगा निघेल तुमचा निघेल तोडगा, त्याच्यात काही हे नाहीये. लक्षात. पण साहेब आमचं असं म्हणणं होतं की चर्चा करताना सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे, ग्रामसभा आमची ग्रामसभा आहे. त्या ग्रामसभेमध्ये जे कोणी आपले प्रतिनिधी असतील किंवा साहेब असतील त्यांना विनंती आमची की तुम्ही इथं ग्रामसभेत येऊन कृपया आमच्याशी चर्चा करा. ठीक आहे ना. प्रांत साहेबांशी मी चर्चा करतो. प्रांत साहेब सुद्धा येतील इथं किंवा मग तहसील कार्यालयात करता येईल. तुमचे जे काही प्रतिनिधी असतील ना त्या प्रतिनिधींना घेऊन मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये मीटिंग अरेंज करू. तुम्हालाही जवळ पडेल. प्रांत साहेब काय काम आहे विधान सरपंच उपसरपंच ऐका ना, प्रतिनिधी गावाने ठरवून दिले आहे. सर्वांनी पाहिजे प्रतिनिधी, आम्हाला कामाचे नाही. प्रतिनिधी पण कोणी मॅनेज करू शकतो. एक मिनिट. सर्वांना येण्याचा अधिकार आहे, सर्वांनी यायचं आणि सर्वांनी एकमुखाने सांगायचं की मुख्यमंत्री ऊर्जा योजना आमच्या नेतवड माळवाडीला नको नको नको. ठीक आहे. तुमची काय जी गोष्ट आहे ती तहसीलदारांना सांगतो, मी प्रांताला सांगतो. जर तुमचं म्हणणं असेल की ह्या ठिकाणी घ्यायची मीटिंग तर त्यांना मी विनंती करतो. मग शेवटी ते ठरवतील काय करायचं काय नाही. आमचा पोलीसचा विषय असा आहे की कुठलाही तिथे लॉ अँड ऑर्डर होऊ नये म्हणून पोलीस, एखाद्या कंपनीमध्ये संप होतो, काय कामगार आणि मालक असतात, मग अशा ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी हे येऊन तिथं समझोता करतात. जर तुम्हाला नको असेल ते तुमचं म्हणणं कलेक्टरपर्यंत जाईल, कलेक्टर पुढे वरती पाठवतील, त्यावरनं डिसिजन होऊन जाईल. काही हरकत नाही. ठीक आहे. ही चर्चा झाली. तुमच्या मागण्या काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत आम्हाला समजलं आहे या गोष्टी. ठीक आहे, काय हरकत नाही.
गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. नाही, कुणाच्या बापाचं. गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. सौरऊर्जा प्रकल्प बंद झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. बंद झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा अरे 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 शेतकरी एकजुटी आवाज द्या. मयूर आवाज मयूर मयूर एकजुटीचा विजय असो. एकजुटीचा विजय असो. विजय असो. शेतकरी एकजुटीचा 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 विजय असो. गायरानांच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गायरानांच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गायरानांच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. हा प्रकल्प बंद झाला पाहिजे. प्रकल्प बंद झाला पाहिजे. गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. हा प्रकल्प बंद झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गायरान आमच्या हक्काचं गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. अदानी अडानी हटाओ. 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 गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. 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 गायरान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं.